नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये तयार करणार आहोत मसाला वांगे। हे मसाला वांगे भाकरी आणि फुलक्यासोबत खूप छान लागते। तर चला याला लागणारे साहित्य आपण पाहूया। यासाठी मीडियम आकाराचे 4 कांदे, आले, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट करायची आणि कांदे छान बारीक चिरून घ्यायचे आहेत। भाजीला लागणाऱ्या खडे मसाल्यामध्ये तमालपत्र, दगडफूल, जावेत्री, दालचिनी, मिरे, शहाजिरे, काळी वेलची, चक्रीफूल आणि सुके खोबरे असे हे साहित्य आहे। तर आपण या सगळ्यांना भाजून घेणार आहे। आधी आपण खोबरे छान गॅसवर ठेवून भाजून घेऊ। सुक्या खोबऱ्याचे काठ थोडेसे काळे होईपर्यंतच आपल्याला हे जाळून घ्यायचे आहे। आपल्याला जास्त जाळायचे नाही, त्यामुळे आपली भाजी जास्त काळी होईल। तर तुम्हाला हे स्टेप जमत नसेल तर तुम्ही खिसून भाजले तरीही चालेल। तर आता आपले योग्य प्रमाणात जाळून झालेले आहे, तर हे फूंक मारून आपण विजून घेणार आहे। तर इथे आपले खडे मसाले मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। फक्त शहाजिरे आपल्याला मसाले भाजल्यानंतर टाकायचे आहे, कारण आधी टाकले तर शहाजिरे जळून जाईल। तर मसाले तेल टाकून छान भाजून घ्यायचे आहे। आता आपण इथे गॅस बंद करून शहाजिरे टाकून घेतले, म्हणजे शेवटी ते जळणार नाही। आता हे मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। आता यानंतर मी कापलेला कांदा इथे टाकून घेणार आहे आणि तो छान लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कापलेला कांदा लवकर होण्यासाठी आपण इथे थोडे तेल घालून घेणार आहे आणि छान लाल होईपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहे। तर इथे आपला कांदा छान परतून झालेला आहे। आता हा कांदा थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचा आहे। इथं भाजलेले खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि आपले खडे मसाले छान थंड झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या, आले, कोथिंबीर या तिघांचीही आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे लसूण, आले, कोथिंबीरीची पेस्ट आपण छान तयार करून घेतलेली आहे। आता त्या स्पॉटमध्ये आपल्याला भाजलेल्या खोबऱ्याचे तुकडे, सोबत भाजलेले थंड झालेले खडे मसाले, हे कोरडे असल्यामुळे यांना आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहे आणि हे कोरडे असल्यामुळे छान बारीक होतात, तर आधी यांना वाटून घ्यायचे आहे। तर हे छान बारीक झालेले आहे। यानंतर आपल्याला भाजलेला कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे आपले जो मसाला आहे तो बारीक होण्यास छान मदत होते। आता इथे थोडं पाणी टाकून आपल्याला मसाला छान मऊसूद वाटून घ्यायचा आहे। असं वाटल्यामुळे आपल्या मसाल्याची म्हणजेच भाजीची ग्रेव्ही खूप छान येते। त्याच्या भाजीसाठी मी इथे काटेरी वांग्याचा वापर करत आहे। हे स्वच्छ धुवून मधातून मसाल्याला वांगे चिरतो तसेच चिरून घ्यायचे। इथे मी भाजीसाठी गरम पाणी ठेवलेले आहे, तर गरम पाण्याचाच वापर आपल्याला भाजीत टाकायला करायचा आहे। आपली कढई छान तापलेली आहे। इथे आपल्या आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचे, त्यात मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान तडतडली की आपण केलेली जी पेस्ट आहे आले, लसूण आणि कोथिंबीरीची ती टाकून घ्यायची आणि हिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा, पेस्ट आपल्याला जाळायची नाही, मंद आचेवर याला परतून घ्यायचे आहे। तर आपली लसूण पेस्ट छान परतून झालेली आहे। तर इथे 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी धनेपूड टाकून घेतलेली आहे। आता छान याला मंद आचेवर 1 ते 1.5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे। हे परतून झाल्यानंतर आपण जो वाटलेला मसाला आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि हा जो मसाला आहे तो छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। म्हणजे यातला कच्चेपणा आपला निघून जाईल आणि भाजीला तरी पण छान येईल।
इथे आपण तेल सुटेपर्यंत आपला मसाला छान परतून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। असं केल्याने गरम मसाल्याची चव ही खूप वेळ भाजीमध्ये राहते। तर इथे काटेरी वांगे मधात चिरा देऊन मी कापून घेतलेले आहेत। तर सगळीच वांगे आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। तर ही काटेरी वांगे मसाल्याच्या वांग्यामध्ये खूप छान लागतात। तर काटेरी वांग्याचाच वापर या मसाल्याच्या भाजीमध्ये करा। आता इथे आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे। तर एक मोठा चमचा मी इथे मीठ टाकून घेतले आणि छान एकत्र करून आपल्याला झाकण ठेवून याला 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटांनंतर आपले वांगे छान वाफवले गेले आहे। आता या स्टेजला आपल्याला गरम पाणी आपल्या आवश्यकतेनुसार, म्हणजे भाजी आपल्याला किती पातळ किंवा किती घट्ट प्रमाणात पाहिजे त्यानुसार आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचे आहे। ही जी काटेरी वांगी असतात त्याच्या देठाला छोटी काटे असतात ते काढून टाकायचे। तर पाणी घातल्यानंतर याला छान एकत्र करून घ्यायचे आणि उकळी आल्यानंतर 5 मिनिट मंद आचेवर ही वांगे होऊ द्यायचे आहे। तर इथे 3 मिनिटांनंतर मी झाकण उघडून पाहिले की आपले वांगे शिजले की नाही। तर इथे थोडे वांगे कच्चे आहेत, तर मी 2 मिनिट अजून मंद आचेवर याला होऊ देते। तर 2 मिनिटांनंतर आपली भाजी छान तयार झालेली आहे आणि छान तरी पण भाजीवरती आलेली आहे। तर हे मसाले वांगे खूप छान झालेले आहेत। घरात खूप छान वास सुटलेला आहे। तर आपली मसाला वांगे भाजी तयार झालेली आहे। अशा प्रकारे ही मसाल्याची भाजी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि मी केलेली ही वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि यामध्ये काही चुका झाल्या असतील त्याही नक्की सांगा। ज्या मंडळींना खडे मसाले आवडत नाही त्यांनी खडे मसाले नाही टाकले, साधा मसालाही टाकला तरी ही भाजी छान होते। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मिस्टर अँड मिसेस मराठी किचनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।